बातमी सोलापूरमधून आहे। मतदारांना पैसे वाटणाऱ्या व्यक्तींना सोलापूरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पकडलंय। सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील विडी घरकुल परिसरामध्ये हा प्रकार घडलाय। पैसे वाटप करणारे व्यक्ती हे सोलापूर उत्तरचे भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख यांचे बंधू असल्याचा शरद पवार पक्षाने आक्षेप घेतलाय। या संदर्भात पोलीस आयुक्त आणि निवडणूक आयोगाला तक्रार देणार असल्याची शरद पवार गटाचे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी माहिती दिलेली आहे। सोलापूर शहर उत्तरच्या विडी घरकुल परिसरातला हा प्रकार आहे। पैसे वाटप करणारे व्यक्ती हे सोलापूर उत्तरचे भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख यांचे बंधू असल्याचा शरद पवार पक्षाने आक्षेप घेतलेला आहे। दृश्य समोर आली आहेत। मतदारांना पैसे वाटणाऱ्या व्यक्तींना सोलापूरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पकडलंय। सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील विडी घरकुल परिसरातला हा सगळा प्रकार आहे। आता जे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे शहर उत्तरचे, त्यांचे बंधूच त्या ठिकाणी पैसे वाटताना आम्हाला माहिती मिळाली आणि आम्ही लगेच त्या ठिकाणी गेलो आणि जवळजवळ 2 ते 5 लाख रुपये त्यांच्याकडे होते। ते आम्ही सगळे पकडून त्याचा व्हिडिओद्वारे पोलिसांना माहिती दिलेली आहे आणि पोलिसांनी त्याबाबत मला वाटतं त्यांच्यावरती कारवाई न करता एक त्यांचा कार्यकर्ता जो आहे त्याच्यावरती त्यांनी कारवाई केलेली आहे। पण निश्चित त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळं आणि 70,000चा लीड म्हणणारे आज पैसे वाटपापर्यंत आलेले आहेत। त्यामुळं ही इलेक्शन जनतेने हातात घेतलेली आहे। आता किती जरी पैसे वाटलं तर निश्चित त्यांचा पराभव हा निश्चित आहे, हा त्यांना समजून चुकलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।